आहे, परंतु किल्ल्यावरच पाऊस पडला अशातला भाग नाही. पूर्ण कोकण बेल्टमध्ये पाऊस पडतोय. ज्यांनी आवश्यकता आहे, गरज आहे, त्यांनीच घराच्या बाहेर पडावं असे सरकारच्या माध्यमातून माझी विनंती आहे. रत्नागिरीला शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. रायगडला आवश्यकता भासल्यास सुट्टी द्यावी अशा सूचना मी दिलेल्या आहेत. मी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. पाऊस ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि या नैसर्गिक आपत्तीला पक्ष बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन तोंड देणं गरजेचं आहे. चिपळूण शहर असेल नाहीतर रत्नागिरी शहर असेल, त्याला आतापर्यंत पुराचा विळखा बसलेला आहे. काय परिस्थिती आहे? कारण की मी आता 1 तासापूर्वीच रत्नागिरी जिल्ह्याचा रिव्ह्यू घेतला. अजून तशी परिस्थिती नाही. जगबुडी नदीला पूरसदृश्य परिस्थिती आहे आणि राजापूरमध्ये कोदवली नावाची एक जी नदी आहे त्याला पूर आलेला आहे. परंतु त्याच्यामुळं कुठेही नैसर्गिक त्या आपत्तीमुळं जीवितहानी झालेली नाही, मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही. परंतु या सगळ्या नैसर्गिक आपत्तीवरतून राजकारण रंगताना पाहायला मिळतं. तुमचे विरोधक म्हणतात की सत्ताधाऱ्यांनी फक्त पैसे खायचंच काम केलंय. मुंबईमध्ये देखील नालेसफाई व्यवस्थित पद्धतीने केलेली नाही, पैसे खाल्ले गेलेले, तसा थेट आरोप. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ज्यांनी करोनाच्या महामारीमध्ये काय त्याला शवा आपण पिशवी म्हणतो, डेड बॉडी बॅग, त्याच्यामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी आम्हाला भ्रष्टाचाराच्या गोष्टी शिकवू नये. ज्यांनी खिचडीमध्ये भ्रष्टाचार केला, जे रुग्णांना द्यायला पाहिजे होती, त्यांनी आम्हाला भ्रष्टाचाराच्या गोष्टी शिकवू नये. माझी विनंती आहे विरोधकांना की नैसर्गिक आपत्तीमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन जनतेच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. जे राजकारण, जो फेक नॅरेटिव्ह सेट करायचा आहे तो आपण निवडणुकीमध्ये करू शकतो. मला असं वाटतं आता सांघिकपणानं काम करण्याची गरज आहे. जनतेला आव्हान काय कराल? कारण की आता देखील पाऊस मोठ्या प्रमाणात बरसतोय. सातत्याने चाकरमानी कामासाठी बाहेर पडत असतात, परंतु मंत्री महोदय म्हणून, पालकमंत्री म्हणून काय तुम्ही आव्हान कराल? कोस्टल बेल्टच्या सगळ्याच जिल्ह्यातल्या लोकांना, मुंबईसह, मला सरकारच्या माध्यमातून विनंती करायची आहे की घरातनं आपण बाहेर पडू नका. प्रचंड पाऊस पडतोय. या पावसाला तोंड देण्यासाठी प्रशासन जरी सतर्क असलं, प्रशासन जरी सज्ज असलं, तरी निसर्गानं प्रचंड पावसाचा पाऊस पडतोय. त्याच्यामुळे घरातनं आवश्यकता असेल तरच बाहेर पडावं आणि आवश्यकता नसेल तर घरातच थांबावं. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. रायगड आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत. त्यांचं म्हणणं आहे की जर अत्यावश्यक काम असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडू नका. कारण की कोस्टल बेल्ट परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो सध्या तरी बरसताना पाहायला मिळत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. विडजल्ली आदिल शेखसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.